सोन्याचे भाव गडगडले, मोदी सरकारचा मोठा निर्णय. सोन्याच्या किमतींमध्ये मोठी घसरण, ग्राहकांना मोठा दिलासा. सोन्याचा भाव फिक्स. सोन्या 70,000 घसरले, आता सोने 40,000. देशातील सोन्याच्या बाजारात मोठी खळबळ उडवणारी बातमी समोर आली आहे. गेल्या काही दिवसांत सोन्याच्या किमतींमध्ये मोठी घसरण झाली असून बाजारात सोन्याचे दर अचानक खाली आले आहेत. सोन्याचे भाव कमी झाल्यामुळे सर्वसामान्य ग्राहक, गुंतवणूकदार आणि ज्वेलरी व्यापाऱ्यांमध्ये मोठी चर्चा सुरू झाली आहे. अनेक ठिकाणी सोन्याच्या किमतींमध्ये हजारो रुपयांची घसरण झाल्याचे दिसत आहे. तज्ज्ञांच्या मते देशांतर्गत आर्थिक परिस्थिती, रुपयाची मजबूती आणि सरकारच्या धोरणांमुळे सोन्याच्या बाजारात मोठी हालचाल झाली आहे. त्यामुळे सोन्याच्या दरांमध्ये तात्पुरती घसरण दिसून आली आहे. सोन्याच्या किमतींमध्ये अचानक घसरण. गेल्या काही महिन्यांपासून सोन्याच्या किमती सतत वाढत होत्या. अनेक शहरांमध्ये 10 ग्राम सोन्याचा भाव 1 लाख रुपयांच्या जवळ पोहोचला होता. त्यामुळे सर्वसामान्य लोकांसाठी सोने खरेदी करणे कठीण झाले होते. मात्र आता बाजारात अचानक मोठी घसरण झाली आहे. काही बाजारांमध्ये 10 ग्राम सोन्याच्या दरात हजारो रुपयांची घसरण झाल्याचे दिसत आहे. काही ट्रेडिंग प्लॅटफॉर्मवर सोन्याच्या दरात जवळपास 9,000 रुपयांपर्यंत घट झाल्याची नोंद आहे. यामुळे लग्नसराई आणि सणासुदीच्या काळात सोने खरेदी करण्यासाठी ग्राहकांना मोठा दिलासा मिळू शकतो. मोदी सरकारच्या धोरणांचा परिणाम. सोन्याच्या किमतींमध्ये झालेल्या बदलामागे केंद्र सरकारच्या आर्थिक धोरणांचाही परिणाम असल्याचे सांगितले जात आहे. आर्थिक तज्ज्ञांच्या मते आयात शुल्क, कर धोरण आणि आर्थिक स्थैर्य यांचा सोन्याच्या दरांवर थेट परिणाम होत असतो. सरकारने आयात शुल्क कमी करण्याबाबत चर्चा केल्यास सोन्याचे दर आणखी कमी होऊ शकतात. काही अहवालांनुसार आयात शुल्क कमी केल्यास 10 ग्राम सोन्याचा भाव सुमारे 3,000 रुपयांपर्यंत कमी होऊ शकतो. यामुळे भविष्यात सोन्याची खरेदी वाढण्याची शक्यता आहे. रुपयाच्या मजबूतीचा मोठा परिणाम. सोन्याच्या किमतींमध्ये झालेल्या घसरणीमागे भारतीय रुपयाची मजबूती ही एक महत्त्वाची कारणे मानली जात आहेत. जागतिक बाजारात सोन्याचे दर वाढले असतानाही भारतात काही काळ दर कमी झाले. कारण डॉलरच्या तुलनेत रुपया मजबूत झाल्यामुळे भारतात आयात होणारे सोने स्वस्त पडले. याचा थेट फायदा भारतीय ग्राहकांना झाला. गुंतवणूकदारांचा मोठा निर्णय. सोन्याच्या दरात अचानक वाढ झाल्यानंतर अनेक गुंतवणूकदारांनी नफा कमावण्यासाठी सोने विकण्यास सुरुवात केली. याला प्रॉफिट बुकिंग असे म्हटले जाते. मोठ्या प्रमाणावर विक्री झाल्यामुळे बाजारात सोन्याचा पुरवठा वाढला आणि त्यामुळे किमतींवर दबाव आला. तज्ज्ञांच्या मते हे बाजारातील नैसर्गिक चक्र आहे. दर खूप वाढल्यानंतर काही काळासाठी घसरण होणे सामान्य मानले जाते. लग्नसराईसाठी चांगली बातमी. भारतात लग्नसराईच्या काळात सोन्याची मागणी मोठ्या प्रमाणावर वाढते. त्यामुळे सोन्याच्या किमतींमध्ये झालेली घसरण ही ग्राहकांसाठी मोठी संधी मानली जात आहे. ज्वेलरी व्यापाऱ्यांच्या मते दर कमी झाल्यामुळे बाजारात पुन्हा खरेदी वाढू शकते. अनेक ग्राहकांनी आधी महागाईमुळे सोने खरेदी थांबवले होते. पुढे काय होणार? तज्ज्ञांचे म्हणणे आहे की सोन्याच्या किमती दीर्घकालीन काळात पुन्हा वाढू शकतात. कारण जागतिक अर्थव्यवस्था, महागाई, युद्धसदृश्य परिस्थिती आणि डॉलरची स्थिती यांचा सोन्यावर मोठा प्रभाव असतो. काही आर्थिक अहवालांनुसार 2026 मध्ये सोन्याचे दर पुन्हा वाढून 10 ग्रामसाठी 1,10,000 ते 1,25,000 रुपयांपर्यंत जाऊ शकतात. म्हणजेच सध्या दिसणारी घसरण ही तात्पुरती असू शकते. सामान्य नागरिकांसाठी सल्ला. तज्ज्ञांच्या मते सोन्यात गुंतवणूक करताना घाई करू नये. बाजारातील परिस्थिती समजून घेतल्यानंतरच खरेदी करावी. जर दर कमी असतील तर थोड्या प्रमाणात गुंतवणूक करणे फायदेशीर ठरू शकते. मात्र संपूर्ण बचत सोन्यात गुंतवणे योग्य नसल्याचा सल्लाही तज्ज्ञ देतात. सोन्याच्या किमतींमध्ये झालेली ही घसरण ही बाजारातील मोठी घटना मानली जात आहे. रुपयाची मजबूती, आर्थिक धोरणे आणि गुंतवणूकदारांच्या हालचालींमुळे बाजारात हा बदल दिसून आला आहे. याचा सर्वात मोठा फायदा सर्वसामान्य ग्राहकांना होऊ शकतो. विशेषतः लग्नसराई आणि सणासुदीच्या काळात सोने खरेदी करणाऱ्यांसाठी ही मोठी संधी ठरू शकते. मात्र तज्ज्ञांचे म्हणणे आहे की सोन्याच्या किमती कायम खाली राहणार नाहीत. त्यामुळे बाजारातील बदल लक्षात घेऊनच गुंतवणुकीचा निर्णय घ्यावा.